अधिक मासात येणाऱ्या संकष्टीला विभुवन संकष्टी असं म्हटलं जातं। 3 वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक मासात हा दुर्मिळ योग येतो। आजच्या विभुवन संकष्टी निमित्तानं ठिकठिकाणच्या गणेश मंदिरात भाविकांनी गणेश दर्शनासाठी जरा जास्तच गर्दी केली होती। तर कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अथर्व शीर्ष पठण झालं। यावेळी गणेश मूर्ती समोर सुमारे 2100 आंब्यांची आरास करण्यात आली होती। उमा टॉकीज जवळच्या ओढ्यावरील गणपती मंदिरात आज श्री गजाननाची तिरुपती व्यंकटेशा रूपातील सुंदर पूजा बांधण्यात आली होती। दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासातील संकष्टीला विभुवन संकष्टी म्हटलं जातं। कृष्ण पक्षात आज हा योग जुळून आल्यानं आजच्या संकष्टी चतुर्थीचं धार्मिक महत्त्व नेहमीच्या संकष्टीपेक्षा अनेक पटीनं वाढलंय। विभुवन गणेश म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ अशा त्रैलोक्यामध्ये विराजमान झालेले विघ्नहर्ता गणेश। या दिवशी गणपती आणि भगवान विष्णू या दोन्ही देवतांची कृपादृष्टी लाभते अशी भक्तांमध्ये श्रद्धा आहे। पंचांगानुसार आजची चतुर्थीची तिथी रात्री 9:22 सुरू होते आणि 4 जून रोजीच्या रात्री 11:30 संपते। त्यामुळे आजची संकष्टी 2 दिवसांची असल्याची चर्चा आहे। आजच्या विभुवन संकष्टी निमित्त कोल्हापुरातील विविध ठिकाणच्या गणेश मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती। जावळाचा गणपती, सिद्धिविनायक, बिनखांबी, स्वयंभू गणेश, गारेचा गणपती, चांदीचा गणपती, पितळी गणपती यासह सर्वच ठिकाणच्या गणेश मंदिरात आज भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। तर ओढ्यावरील श्री सिद्धिविनायक मंदिरात श्री गणेशाची तिरुपती बालाजी रूपात सुंदर पूजा बांधण्यात आली होती। ही पूजा ओंकार भोरे, जय भोरे, विश्वराज ढेरे, जयकुमार पोळ, अनिल तिवारी, विजय पाटील, अनिकेत बागल यांनी साकारली।